सुरुवातीला मार्केटवाडीच्या तुम्हा सर्व नागरिकांना आदराचा सलाम करतो। भारतामध्ये दुसरं कुठलं गाव नाही जेवढं धारिष्ठ तुम्ही सगळ्यांनी दाखवलं। आज आपल्या सर्वांचं म्हणणं ऐकण्यासाठी आदरणीय पवार साहेब खुद्द आपल्याला भेटायला मुद्दामून आलेले। पवार साहेबांच्या बरोबर इथे उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, आपले खासदार धैर्यशील मोहिते पाटील, ज्यांना आपण या मतदारसंघाने विजयी केलं। जो विजय लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्याने होणार होता आणि मत मोजल्यावर मात्र हा काही हजारात आला आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात जशी शंका आहे तशी माळशिरस विधानसभा मतदारसंघात देखील आपल्या मनात शंका आली। ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय उत्तमराव जानकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे विधान परिषदेचे आमचे सदस्य ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे रुपनर साहेब, विद्याताई चव्हाण आमच्या राष्ट्रवादीच्या नेत्या, या निमित्तानं उपस्थित असणारे सचिन खरात, अनिल यादव, अनिल सावंत, बारसकरजी, व्यासपीठावरील सर्वच पक्षाचे मान्यवर, या गावचे सरपंच, गावातील सर्व मान्यवर, पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, थोडीशी वेळ उन्हाची आहे पण प्रश्नच एवढा तापलेला आहे की महाराष्ट्राच्या मनात प्रचंड शंका यंदा झालेल्या मतदानाबाबतीत आहे। आपण सगळ्यांनी बरेच मुद्दे मांडलेले आहेत, त्यावर पुन्हा पुन्हा तेच मुद्दे मांडण्याची आवश्यकता नाही। पण यावेळी पहिल्यांदा असं घडलं की मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने दोनदा तीनदा चार वेळा आपली आकडेवारी दुरुस्त केली आणि काही लाख मतं मतदान पेटीत वाढली असं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला आलं। या महाराष्ट्रामध्ये काय वातावरण होतं हे मी तुम्हा सगळ्यांना सांगायची आवश्यकता नाही। महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद आमच्या महाविकास आघाडीला, पवार साहेबांना, उद्धवजींना आणि राहुल गांधी आणि त्यांच्या सर्व सभांना मिळत होता। मी फार खोलात जात नाही, आता निकाल झालेला आहे। मी फक्त काही आकडेवारी तुम्हाला वाचून दाखवतो। पोस्टानं जी मतं येतात, ती पोस्टानं आलेली मतं साधारण त्या मतदारसंघाचा ट्रेंड दाखवतो की आता इथं असं होणार आहे। 2019 साली काय झालं ह्याची आकडेवारी जरा लक्षपूर्वक ऐका। भारतीय जनता पक्षाला 2019ला 101 विधानसभा मतदारसंघामध्ये पोस्टामध्ये आघाडी होती। पोस्टल बॅलेटमध्ये, पोस्टाच्या मतामध्ये त्यांचे त्यावेळी निवडून आले 105। शिवसेना, एकत्रित असणारी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांना पोस्टामध्ये 56 ठिकाणी आघाडी होती, त्यांचे 56 निवडून आले। काँग्रेस पक्षाला 45 ठिकाणी आघाडी होती, त्यांचे त्यावेळी 44 आमदार निवडून आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या पक्षाला 60 ठिकाणी आघाडी होती, आमचे 54 निवडून आले। म्हणजे जिथं आघाडी आहे त्याच्यापेक्षा कमी किंवा एखाद दोन आमदार जास्त आले। 2024ला काय झालं तर भारतीय जनता पक्षाला 84 ठिकाणी आघाडी होती पोस्टल बॅलेटमध्ये, त्यांच्या आल्या 132 जागा निवडून। एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला 29 ठिकाणी आघाडी होती, त्यांच्या आल्या 57 जागा निवडून। अजित पवारांच्या पक्षाला 24 ठिकाणी आघाडी होती, त्यांच्या आल्या 41 ठिकाणी जागा निवडून। म्हणजे काय की या निवडणुकीत ट्रेंड असा होता की पोस्टाच्या मतापेक्षा जास्त आमदार निवडून येतात, असा ट्रेंड ह्या 3 पक्षाच्या बाबतीत होता। मग उरलेल्या 3 पक्षाचं काय झालं? काँग्रेस पक्षाला 56 ठिकाणी आघाडी होती, त्यांच्या 16 ठिकाणीच आमदार निवडून आले, त्यांना नियम वेगळा। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 40 ठिकाणी आघाडी होती, आमच्या 10च निवडून आल्या।
उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला 37 ठिकाणी पोस्टल बॅलेटमध्ये आघाडी होती. आमच्या 20च निवडून आले, त्यांच्या 20च निवडून आले. म्हणजे काय, तर पोस्टल बॅलेटचा ट्रेंड त्यांच्यासाठी योग्य ठरला, चढा ठरला. आणि पोस्टल बॅलेटमध्ये आम्हाला ज्यांनी मतं देऊन लीड दिला त्यांची मतं चुकीची ठरली. गावातल्या ईव्हीएम मधून त्यांना मतं कमी निघाली. हा एक मोठा विरोधाभास आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला आणतो आणि म्हणून लोकांच्या मनात शंका आहे. माझ्याही मतदारसंघात अशी गावं आहेत, सगळ्या पार्ट्या माझंच काम करतात. एक माणूस विरोधात फिरत नाही, समोर सभा नाही, उमेदवाराची भेट नाही. त्या ठिकाणी एकत्रितपणानं आमच्याच पार्टीतले 2 गट असतील तर दोन्ही गट आमचंच काम करतात. पण गाव पूर्ण मायनस. 2000 मताचं लीड देणारं गाव 700 मतानं मायनस. आता गावाची नावं सांगून मी तुमचा वेळ घेत नाही, माझी केस मांडायला मी नाही आलेलो. पण तुम्ही सगळ्यांनी जे सांगितलं ते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनुभवायला आलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला या ईव्हीएमवर लोक शंका घ्यायला लागलेले आहेत. ईव्हीएम मधून निवडणुका घेताना शंका आली म्हणून आपण इथं कागदावर मतदान घ्यायचं ठरवलं. आता घटनेच्या 3ऱ्या याच्यात हे नमूद केलेलं आहे की हा स्वतःची इच्छा व्यक्त करणं, फ्रीडम ऑफ स्पीच, हे या लोकशाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना दिलेला अधिकार आहे. आता मतदान झालं, त्याचा काय निकाल बदलेल न बदलेल हा पुढचा प्रश्न आहे. पण तुम्हाला अंदाज यायला की कुणाला किती मतं गेली, तुम्ही जर काही एक्सरसाइज करत असाल तर इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्या कायद्यान्वये तुम्हाला थांबवलं हा आमचा पोलिसांना प्रश्न आहे. त्यांनी आम्हाला कायदा दाखवा. ईव्हीएम वर शंका आहे का नाही हा भाग वेगळा. एक बॉक्स ठेवलाय, लोकांना आवाहन केलं जातं आणि तुम्ही परत एकदा चॉईस करा म्हणून सांगितलं जातं आणि त्याची मतं मोजून साधारण गावाचा कल पुन्हा जाहीर करणार होते. त्याला सरकार का घाबरतंय हा आमच्या मनातला पुन्हा शंका निर्माण त्यामुळे झाली. सरकारला घाबरायचं काय कारण आहे? हे जनतेचा निर्णय. आता तुमचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही कोण आमदार झाला ठीक आहे, ते बघू कोर्टात काय होईल ते. पण जनतेच्या मनात काय दडलेलं आहे हे लोकांच्या समोर आलं पाहिजे. आता इथं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. ह्यातल्या बऱ्याच जणांनी लाडक्या बहिणीचे पैसेही मिळाले असतील. पण तुम्हाला पैसे मिळाले म्हणून मत तिकडे द्या असं महाराष्ट्र विकला जाणार नाहीये. महाराष्ट्र कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा पैसे कुणी दिले म्हणून विकला जाणार नाही. आणि म्हणून उत्तम जानकरांच्या मागे तुम्ही उभा राहिला ही त्यांना खात्री आहे. आणि म्हणून आज तुम्हाला भेट द्यायला पवारसाहेब इथं आले. माझी विनंती आहे की तुम्ही दाखवलेलं धारिष्ट्य एवढं मोठं आहे. माझ्याकडे वेळापूरचाही ठराव दिलाय. आता वेळापूर गावांनी ठराव केलाय. अनेक गावं आता ठराव करायला लागतात की असाच प्रयोग आमच्याकडे घेतला पाहिजे म्हणून. त्यामुळं भारतामध्ये पहिल्यांदाच मतदान यंत्राद्वारे झाल्यावर लोक शंका घ्यायला लागलेली आहेत. निवडणूक आयोगाने थोडासा विचार केला पाहिजे की लोक जर आग्रह करत असतील तर लोकांच्या आग्रहास्तव आपण आता स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहेत पुढे. त्या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका या निवडणुका बॅलेटवर घ्याव्यात. आहे ना, काय अडचण आहे? होतीलच निवडणुका काहीतरी. कारण आता लोकच म्हणायला लागलेत ईव्हीएम वर निवडणुका असतील तर उभा राहायचं की नाही 10 वेळा विचार करू आम्ही. लोकशाही मारण्याचा हा वेगळा पर्याय तुम्ही सगळ्यांनी टाळला पाहिजे निवडणूक आयोगाने. आणि म्हणून आज आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की स्वतः खुद्द पवारसाहेब इथं आले. या ठिकाणी अनेक मोठे नेते येऊन तुमच्याशी संवाद करतील. पण तुम्ही जो ठामपणा दाखवलेला आहे, ज्या ताकदीनं तुम्ही तुमची मतं मांडायला आज इथं एकत्रित आला, जेवढी जानकर साहेबांना मतं पडली आहेत तेवढीच माणसं, त्यापेक्षा जरा जास्त माणसं इथं आज उपस्थित आहेत. त्यामुळं जानकर साहेबांचं कौतुक आहे की जानकर साहेबांनी हा लढा आता हातात घेतलेला आहे. फक्त माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका.
राजीनामा दिला, परत इलेक्शन झालं तर तुम्हीच निवडून येणार, मला काही शंका नाही. पण सरकारने कबूल करावं, हो आम्ही इथं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार आहे, मग राजीनामा देऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. सरकारच्या बाजूने निवडून आलेले जे आहेत, काही आमदार निवडून आलेले म्हणतात एवढी निवडून आलो ठीक आहे, पण एवढी मतं कशी काय पडली, त्यांनाच आश्चर्य वाटते. त्यामुळं आपल्या कुणाचा प्रभाव आहे एकदा कळावं. शेवटी सत्तेत बसणाऱ्या माणसालाही कायम हा आत्मविश्वास असला पाहिजे की जनता माझ्या मागे आहे. सत्तेत बसणाऱ्या शपथ घेणाऱ्या माणसाला जर वाटलं तर हे गडबड करणं चालू आहे, तर तो काम सरळ करू शकणार नाही. आमचा तोही मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे त्याला मोकळेपणानं काम करायचं असेल तर त्याला कळलं पाहिजे की आपण एवढ्या मतानं खरंच निवडून आलेलो, आणि खरंच निवडून आलोय म्हणायचं असेल तर कागदावरची मतं मोजून निवडून आलं. तर आम्ही पूर्वी इलेक्शन पूर्वी लढवायचो, सकाळी काउंटिंग सुरू व्हायचं ते संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत चालायचं. आता इथं पोलीस मार्कडवाडीचं मतदान थांबवायला जेवढे पाठवलेले तेवढ्याने 8 तासात मतदान मोजून होतं. त्यामुळे माणसं जर तुमच्याकडे एवढी असतील तर कशाला मशीनच्या नादाला. आणि म्हणून आमचं सरकारला आणि निवडणूक आयोगाला आव्हान आहे की उद्यापासून ही ईव्हीएम रद्द करण्याची घोषणा करा, कारण जनतेच्या मनात शंका आहे. जनतेच्या मनात शंका आहे. आमचा विषय सोडून दे, आम्ही राजकीय पक्ष आहोत, पण ज्यांनी मतदान केलं त्यांचंच तुमच्या ईव्हीएमवर जर शंका असेल तर जनतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोरगरिबाला जे एक मत दिलंय त्या एका मताचा अधिकार टिकवण्यासाठी महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये या ईव्हीएम ऐवजी पुन्हा कागदावर मतदान घेण्याचं काम आपण सुरू करावं, असं आव्हान मी निवडणूक आयोगाला करतो. आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.